रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसांनी आपण एक व्हिडिओ घेऊन येत आहोत। मराठीमध्ये एक शब्द आहे, त्या शब्दासाठी इंग्रजी शब्द आहे डूज अँड डोंट्स। प्रत्येक गोष्ट कशी वापरायची नाही वापरायची याच्यासाठी हा शब्द वापरला जातो, डूज अँड डोंट्स। आपल्या धर्मामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण काय पाळायच्या काय नाही पाळायच्या याच्यासाठी एक शब्द आहे। तो शब्द असा आहे विधी निषेध। आपण बऱ्याच वेळा हा शब्द वापरतो, विधिनिषेध पाळूया, विधिनिषेध पाळूया। पण या शब्दाचा नक्की अर्थ काय आहे? तर वेदामध्ये काही संकल्पना आहेत की वेदात असं लिहिलं आहे की ज्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत त्यांना म्हणतात विधी, आणि ज्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत, केल्या नाही पाहिजेत त्यांना म्हणतात निषेध। त्यामुळे आपण बऱ्याच वेळा हा शब्द वापरतो, पण त्याचा खरा अर्थ काय? तर वेदामध्ये ही संकल्पना आहे विधी आणि निषेध। आपण बऱ्याच वेळा लग्न, मुंज, कार्य या सगळ्यामध्ये काय विधी करायला पाहिजेत, विधी करायला पाहिजेत असं म्हणजे काय? ज्या करायला पाहिजे आहेत त्या गोष्टींना काय म्हणतात? विधी। विधी म्हणजे असं वेगळं काही नाही, ज्या करायला पाहिजेत त्या विधी आणि ज्या टाळायला पाहिजेत त्यांना म्हणतात निषेध। आता त्याच्यासाठी आपण एक निषिद्ध असा शब्दसुद्धा वापरतो। त्यामुळे इंग्रजी नेहमी कधी आलं डूज अँड डोंट्स तर त्याच्यासाठीचा मराठी शब्द आहे विधी आणि निषेध। तर असे अनेक मराठी शब्द आपल्या वाचनात येतात, पण त्यांचे आपल्याला अर्थ माहीत नसतात। तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर नक्की या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा।